नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव अशी घोषणा करत भीम आर्मीच्या वतीने उद्या 30/11/2024 रोजी शनिवारी ईव्हीएम विरोधात दादर ईस्ट स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता आंदोलन पुकारले आहे। ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव अशा प्रकारची घोषणा भीम आर्मीच्या वतीने राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे यांनी केले आहे। दरम्यान भीम आर्मीने आयोजित केलेल्या या आंदोलनाला माटुंगा पोलिसांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। आंदोलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 29 तारीखला माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी भीम आर्मीचे पदाधिकारी अविनाश समिंदर व अन्य काही पदाधिकाऱ्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 अन्वये नोटीस बजावली आहे। या नोटिसीमध्ये काय म्हटले आहे ते आपण पाहूया। मी राजेंद्र पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक माटुंगा पोलीस ठाणे मुंबई याद्वारे सूचित करतो की दिनांक 30/11/2024 रोजी भीम आर्मी मुंबई या संघटनेमार्फत भारत देशात बॅलेटवर निवडणुका झाल्या पाहिजेत व ईव्हीएमवर निवडणुका बॅन झाल्या पाहिजेत या मागणीसाठी दादर रेल्वे स्टेशन पूर्वेच्या बाहेर हनुमान मंदिर येथे निदर्शने करण्यात येणार आहेत। तरी माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्याकडून बृहन्मुंबई शहरात जमावबंदी आदेश लागू असल्याने भीम आर्मी संघटनेने आयोजित केले आले आंदोलन करू नये अशा आशयाची नोटीस माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी बजावले आहे। पोलिसांच्या या आंदोलनाला न जुमानता आंदोलन केले जाईल असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे यांनी दिला आहे। उद्याच्या या ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचावच्या आंदोलनामध्ये पोलिसांनी जरी मनाई आदेश केला असला तरी हे आंदोलन होणारच असा इशारा राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे यांनी दिला आहे। या आंदोलनाकडे राजकीय जाणकारांचे आणि मुंबईकरांचे लक्ष वेधून राहिले आहे। या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते ते महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देऊन जरूर कळवा। धन्यवाद। अजूनही चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।